अमरावतीमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं। इथं 18,36,000 मतदारांपैकी 11,69,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळे निवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या अमरावती हाय व्होल्टेज जागेसाठी मतदानाची टक्केवारी सरासरी 63.67 इतकी होती। अमरावतीच्या जागेसाठी एकूण 18,36,000 मतदारांपैकी 11,69,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। 2019च्या तुलनेत जवळपास 50,000पेक्षा जास्त मतदान 2024 मध्ये झालंय। त्यामुळे आता उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। अमरावतीची प्रतिष्ठित लढत रवी राणांमुळे नेहमी चर्चेत राहिलेली आहे। यावेळेस भाजपच्या तिकिटावर नशीब आजमावणाऱ्या राणांच्या विरोधात काँग्रेसच्या बळवंत वानखडे, बच्चू कडूंच्या दिनेश बुब आणि वंचित पुरस्कृत आनंदराज आंबेडकर यांचं तगडं आव्हान आहे। आदिवासी, मुस्लिम, नवबौद्ध या मतदारांची संख्या अधिक असलेल्या मतदारसंघात बंपर वोटिंग झाल्यानं भाजपसह इतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक कमालीची वाढली आहे। 2019 आणि 2014च्या विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाच्या आकडेवारीचा जर विचार केला, बडनेरा मतदारसंघाचा विचार जर केला तर नवनीत राणांचे पती रवी राणा इथून आमदार आहेत, पण तुलनेनं इथं केवळ 3,812 मतांची वाढ झाली आहे। त्यामुळे इथली मतं नेमकी कोणाला मिळणार याचा अंदाज बांधता येणं कठीण आहे। अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच आमदार आहे, जिथं जवळपास 17,000पेक्षा अधिक मतदान झालंय। काँग्रेस उमेदवारांना याचा फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिवसा विधानसभा मतदारसंघात 2019च्या तुलनेत 9,000च्या आसपास मतदानाचे आकडे वाढले आहेत। काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हा बालेकिल्ला आहे, त्यामुळे बळवंत वानखेडे यांना इथं ॲडव्हान्टेज असण्याची शक्यता आहे। दर्यापूर मतदारसंघात स्वतः बळवंत वानखेडेच आमदार होते। इथे जवळपास 8,000 अधिक मतदान झालंय। बच्चू कडूंचा बालेकिल्ला असलेल्या अचलपूरमध्ये तितकीशी मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसत नाहीये। त्यामुळे इथं कुणाचं पारडं जड याच्या अभ्यासाला राजकीय पक्ष लागले। आदिवासी भाग असलेल्या मेळघाटात बच्चू कडूंच्याच प्रहारचे आमदार आहे। इथं घवघवीत 25पेक्षा अधिक मतदान झालंय। त्यामुळे मेळघाटातल्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। रवी राणांच्या बडनेरा मतदारसंघात कमी मतदान झाल्यानं ही बाब नवनीत राणा यांच्यासाठी चिंतेची ठरणारी आहे। विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल दलित आणि मुस्लिमांची नाराजी, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते नवनीत राणांना दलित आणि मुस्लिम मतांचा फटका बसलेला आहे। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर बच्चू कडू यांचे प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना हिंदी भाषिक मते मिळाली आहे, त्यामुळे नवनीत राणांना त्याचा देखील फटका बसला। तसेच अमरावती जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांचा विरोध जो आहे तो नवनीत राणा यांची चिंता वाढवणार आहे। त्यामुळे जर पाहायला गेलं तर नवनीत राणा यांची जी बाजू आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाजूक असल्याची या ठिकाणी दिसून आली आहे। दुसरीकडे आनंदराज आंबेडकर नेमकी किती मतं कापणार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याचा फटका बसणार का या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्या। आनंदराज आंबेडकरांनी पाहिजे तशी स्पीड पकडलीच नाही, रफ्तार पकडलीच नाही आणि त्यांना निवडणुकीचं नियोजन करता आलं नाही। त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा अभाव होता, त्याच्यामुळेच ते निवडणुकीत जितके काही मतं घेईल त्याच्यामुळेच ते निवडणुकीत मतं घेऊ शकणार असं मला वाटतंय। पण आज जास्त मतं घेणार असं वाटत। बच्चू कडूंच्या दिनेश बुब यांचा प्रचार जोरदार झालाय। ते नेमकी कशी टक्कर देणार या संदर्भात देखील काही आडाखे बांधले जात आहेत। आता दिनेश बुब यांच्याकडे जर त्या 2 मतदारसंघाचा जिथे प्रहारचे आमदार आहेत तिथला जर कल असेल असं आपण जर गृहीत धरलं तर आता ते कोणाचा लचका तोडतात, मग ते बळवंतरावांचा लचका तोडतात की राणाचा लचका तोडतात, यावरूनच या निवडणुकीचा निकाल मला वाटते गृहीत धरावा लागेल। अमरावतीमध्ये पहिल्यांदाच भाजप विरुद्ध काँग्रेस आमने सामने आहेत। भाजपच्या नवनीत राणांनी विजयाचा दावा केलाय, तर काँग्रेसच्या गोटातही बळवंत वानखडेंसाठी फिलगुडची भावना आहे। त्यामुळे आता अमरावतीची ही बाजी कोण मारणार आणि कोण कोणाला शह देणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.